बिग बॉस सीझन 4 हा नुकताच कार्यक्रम संपन्न झाला आणि यामध्ये 3 नंबरचे विजेते जे ठरले ते साताऱ्याचे किरण माने. आपल्यासोबत ते आज आहेत. त्यांना ॲक्चुअली बच्चन देखील समजलं जातं आणि नेमकी त्यांना काय ही उपाधी मिळाली याबाबतही आपण आज जाणून घेणार आहोत. नेमका हा बिग बॉसचा प्रवास कसा होता? बिग बॉसचा प्रवास हा अतिशय अविस्मरणीय होता. मुळात जेव्हा मी पूर्वी टीव्हीवर हा कार्यक्रम बघायचो, तर हे अवघड हे कळायचं, की 100 दिवस एका बंद घरात राहायचं तुम्ही. पण असं वाटायचं, की बरेच चर्चा चालायची, की हा कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे किंवा हे खोटं असतं. पण तुम्हाला सांगतो मी तिथं राहून आलोय. एक कण सुद्धा स्क्रिप्टेड नाही तिथं. प्रत्येक गोष्ट तिथं लाईव्ह घडत असते. एवढी एवढी सगळी स्क्रिप्ट लिहिणं आणि ॲक्टिंग करून घेणं हे इतकं सोपं नसतं. असं नसतं डेली सोपला सुद्धा फार यातायात करावी लागते. हे तर 24 तास आम्ही लाईव्ह असतो आणि अक्षरशः त्यातला एक एक कण सुद्धा स्क्रिप्टेड नसतो. तिथलं राहणं इतकं अविस्मरणीय होतं, इतका विलक्षण अनुभव होता तुम्हाला सांगतो मी, की एक बंद घर आहे ते. तिथं 16 जण राहणार. 16 जण राहणार आणि तुम्ही बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संबंध तुटलेला. मोबाईल नाही, टीव्ही नाही, घड्याळ नाही, किती वाजलेत कळत नाही. दिवस आहे का रात्र आहे का दुपार आहे का काही काय संध्याकाळ आहे काही कळत नाही. त्यांनी म्युझिक वाजवलं की उठायचं, काम सुरू करायचं. त्यांनी लाईट बंद केली की झोपायचं. त्यामध्ये किती तास गेलेत, किती वेळ गेलाय काही कळत नाही. आणि मग त्या परिस्थितीत राहून तुमच्या संयमाची, तुमच्या मानसिकतेची, तुमच्या शारीरिक शक्तीची पूर्णपणे कसोटी घेतली जाते. आणि त्यामुळे मग कसं होतं, की अहो आपण सगळी माणसंच आहे. जर 4 माणसं, आपण 4 जण, 3-4 जण आत्ता एका खोलीत, एका घरात जर बंद राहिलो ना, तुम्हाला सांगतो 8-10 दिवसात आपली भांडणं सुरू होतील. कारण रोज तीच उठून तोंड बघायची, चिडचिड होते, बाहेरचं काय कळत नाही, आपल्या घरातलं काय चाललंय कळत नाही. प्रत्येकाला स्वतःच्या घराची काळजी लागायला लागते. घरात वयोवृद्ध लोक असतात, लहान मुलं असतात, त्यांची काळजी वाटायला लागते. काय झालंय बाहेर नक्की? आपण इथं जे भांडतोय, चिडतोय, वागतोय, त्याचं बाहेर काय प्रतिक्रिया उमटली, ती कळत नाही. काही कळत नाही तुम्हाला. वीकेंडला थोडंफार ते महेश मांजरेकर सांगतात त्यातनं कळतं. त्यातनं पण कळेल असं नाही. ते त्यांचं मत बरंच असतं त्यात. तर असं वाटायचं की आणि त्या परिस्थितीत पहिल्यांदा गेल्यावर मला वाटलं की आपण 20-25 दिवस सुद्धा राहू शकत नाही. आणि नंतर जेव्हा रमलो मी त्या खेळात आणि त्या खेळात मुसंडी मारली, कारण माझ्यापेक्षा निम्म्या वयाची पोरं होती. नवीन ऊर्जेची, नवीन ताकदीची, तरुण पोरं होती. त्यांना भिडणं सोपं नव्हतं. पण मी अंदाज घेत आपण आपण सातारच्या रांगड्या मातीतले आपण कुस्तीची मैदानं बघितलीत. पहिल्यांदा बऱ्याच वेळ पैलवान खाडाखाडी करतो. जरा उभा असतो आणि जरा अंदाज घेतो पुढच्या पैलवानाचा. तसा मी अंदाज घेतला आणि एकदा पटात घुसलो, की धोबी पछाड मारूनच परत आलो मग. मग ती जी पोरं होती, ती पोरं घाबरायला लागली नंतर, की अरे माने सर आहेत म्हणजे स्ट्रेंथ फुल आहे त्यांच्याकडे. किती जिम करणारी पोरं. त्यांना या ताकदीनं ते मला म्हणायचे, की तुमच्याकडे स्ट्रेंथ कुठली एवढी माने सर तुम्ही व्यायाम तर करत नाही, काय करत नाही?" म्हटलं, "ही आमची मातीतली स्ट्रेंथ आहे," म्हटलं ही. एक ते एक बळ एक आहे. एक विषय होता, की सुरुवातीचं काही दिवस जरा थोडंसं तुम्ही शांत होता, पण हं. असं जाणवलं. पण नंतर ती नेमकं सुरुवातीचा काय नेमका असा विषय जाणवला, की जरा शांत होता तुम्ही? सुरुवातीला 2 ती संमिश्र गोष्टी होत्या. मला एकतर आत गेलो त्याची कारणं वेगळी होती. पण आत गेल्यानंतर ना, थोडीशी घुसमट व्हायला लागली माझी, की मला ते जगापासून तोडलं जाणं मला सहन होईना, की बाहेरचं जग काहीच माहीत नाही आपल्याला. आणि कसं आहे, की ही तरुण पोरं होती सगळी. तरुण पोरं बाकीची सगळी तरुण पोरं होती. त्यांना पण आपल्या मागे फॅमिली असते. आपली बायको, मुलगा, मुलगी, आई-वडील आणि ही सगळी काय चाललंय नक्की? काय नक्की? आणि ह्या जगापासून तोडलं जाणं आत्ता टीव्हीत तुम्हाला बघताना फार भारी वाटतं. तिथं आहे ना आम्हाला काही कळत नसतं. आणि मग मला असं वाटायला लागलं, नाही, नाही. मी जरा मुक्त जगणारा माणूस आहे. मी स्वच्छंद जगलोय आत्तापर्यंत. माझ्या मनासारखं सगळं केलंय. मला जे पाहिजे मला ॲक्टिंगमध्ये करियर करायचंय. त्या काळात ॲक्टिंगमध्ये करियर करणं सोपं नसतं. तर तुम्ही आपल्या एकंदरीत आपली सामाजिक परिस्थिती बघताय तुम्ही इकडे गावाकडची वगैरे. त्यात मी असं स्वच्छंदपणे सगळं जगत आलोय. मला मनाला वाटेल ते बोलत आलोय. तुम्ही याच्यापूर्वी पण माझ्या भूमिका मांडणं बघितलंय. सगळ्या. तर मला बंधनं आवडत नाहीत कुठली. कुठलीच बंधनं आवडत नाहीत मला. कोणी काही बंधन टाकलं तर पहिल्यांदा मी ते बंधन तोडायचा प्रयत्न असतो माझा. तर त्या बंधनात राहिल्यामुळे मला काही दिवस जरा घुसमट झाली. त्यामुळे सुरुवातीला असं वाटायला लागलं, नको, नको, नको इथून बाहेर पडूया आपण आपलं. असंच ते सुरुवातीला काही दिवस झालं म्हणून मी जरा शांत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका बाजूला मी ह्यांचा सगळ्यांचा अंदाज पण घेत होतो. कोण कसं आहे, कोण कसं आहे, कोण कसं आहे. भले बाहेर पडलो असतो तरी मी प्रत्येकाविषयी तुम्हाला सांगितलं असतं, की कोण कसं आहे आणि कोण काय करतंय. तर तो पण मी अंदाज घेत होतो.
पण एकदा रमलं की मात्र तिथनं बाहेर पडलो नाही मग मी. मग एक एक वेगळा प्रश्न आहे की सुरुवातीला गेल्याना च्या दरम्यान तुम्ही एक बोलला होता, शब्द होता तुमचा की एक कॅमेरा तुमचा एकानं कॅमेरा हिरवला, मात्र आता शेकडो कॅमेरे तुमच्या भोवती आहेत. काय नेमका हा विषय आहे? तेच की तुम्हाला माहिती की एक सिरियल माझ्या हातातून गेली होती, अन्यायकारकरित्या काढून घेतली होती माझ्या हातातून. आणि 13 जानेवारी तो दिवस, आज 9 जानेवारी, मागच्या वर्षी 13 जानेवारी हा तो दिवस होता. तो मी मनापासून काम करून सुद्धा मी ज्या इन्व्हॉल्वमेंटनं बिग बॉस खेळलोय ना, त्याच्या 10 पट इन्व्हॉल्वमेंटनं त्या सिरियलमध्ये मी काम केलं होतं. तर एवढं इन्व्हॉल्वमेंटनी काम करून आपल्याकडून एक कॅमेरा हिरावून घेतला जातो आणि 6 महिने तुला एखाद्या नटाला कॅमेरा पुढे उभं राहता येत नाही. तुम्हाला म्हणजे जसा एखादा जातीवंत शेतकरी असतो, तो शेतकरी काम असो नसो दिवसातनं घटकाभर तरी रानात चक्कर मारून येतो वावरात. तसं अभिनेत्याला असं असतं की कॅमेरा पुढे उभं राहिल्याशिवाय, आता हा कॅमेरा येणार, या कॅमेऱ्यापुढे मी आहे आणि मी इथून तुमच्या तुमच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ही कॅमेऱ्याची भूक कलाकाराला असते कायम. आणि 6 महिने मी तडफडलो अक्षरशः, कारण परत वाटायला लागलं की ह्या प्रकरणातनं माझी जी बदनामी केली गेली बाहेर, वाईट इमेज तयार केली गेली, त्यातून समजा मला काम नाही मिळालं, समजा मला कोणी घेतलं नाही आणि माझ्याकडचं टॅलेंट वाया जाईल ते तर आहेच. माझं घर संसार, माझ्यावर अवलंबून असणारी माणसं आहेत, त्यांचं काय होईल? या सगळ्या टेन्शनमध्ये 6 महिने गेले. मधला एक काळ असा होता की मला आयुष्य संपवायचा विचार आला होता. या विचारातनं मी गेलो. पण ज्यावेळी ही संधी आली त्यावेळी मी ठरवलं की आता आपण स्वतःला प्रूव्ह करायचंय. कुठलीही खोटं वागायचं नाही आज जाऊन. मी जसा माणूस आहे ना, संतोष, तुला राग येतो की नाही? कधी राग पण येतो. तू कोणावर चिडतोस पण. बरं. आपण चिडून काहीतरी बोलतो. त्या चिडण्याचा पुढचा माणूस गैरअर्थ काढतो. त्याच वेळी आपण प्रेमळ पण असतो, मायाळू पण असतो. माझ्या सगळ्या बाजू लोकांना कळल्या पाहिजेत आणि मग लोकांनी माझ्याविषयी काय समज करून घ्यायचा तो घ्यावा, असं मी ठरवलं आणि मी त्या कार्यक्रमाला हो म्हणालो. आणि मला एक कळलं की एक कॅमेरा तुम्ही हिरावून घेतला. शेकडो कॅमेरे आमच्या अवतीभोवती होते. 24 तास आमच्यावर कॅमेरे होते आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला बघत होता. ही मला वाटतं मी त्या परिस्थितीवर केलेली मात होती. त्या 13 जानेवारीला मला त्यांनी काढून टाकलं होतं. आज 9 जानेवारीला तुम्ही हसत-हसत माझी मुलाखत घेतायत. मागच्या 14 जानेवारीला मी चिडलेलो होतो. माझ्या डोळ्यात पाणी होतं. तोच संतोष आज माझी हसत-हसत मुलाखत घेतोय. आज इथं फुलांचे गुच्छ येऊन पडलेत, पेढ्यांचे पुडे येऊन पडलेत. आज मिरवणुकीचं आयोजन केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप सुखावह आहे, समाधान देणाऱ्या आहेत. नक्कीच. शोमध्ये अनेक दिग्गज लोकं होते. राखी सावंत पण यामध्ये होता. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा. काय शेअर कराल याच्यामध्ये? त्यांनी बिग बॉस हा शो इतका इंटेलिजंट बनवलेला असतो क्रिएटर्सनी. सगळ्या स्वभावाची एक फॅमिली बनवतात. म्हणजे याचा स्वभाव, किरण मानेचा स्वभाव तापट आहे, परखड आहे आणि खरं ते खरं, आहे ते आहे, नाही ते नाही असा करणार आहे. मग एखादा वेगळा माणूस त्याच्यासारखा त्याच्यासमोर आणायचा. दुसरा एखादी वेगळी व्यक्ती, अगदी वेगळी स्त्री त्याच्यासमोर आणायची. असं वेगवेगळ्या इंडस्ट्रीतून ते शोध घेऊन किंवा कॉमन माणसांतून शोध घेऊन अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आणतात. ते 16 माणसं एकत्र आणतात. त्यात पुन्हा वाईल्ड कार्ड एंट्रीज येतात, की जो आहे तो खेळ बिघडवायला. ओके. तर कारण तुम्हाला वाईट परिस्थितीत टाकलं जातं तिथं. विपरीत परिस्थितीत टाकलं जातं. त्यातून तुम्ही कसं टिकताय? म्हणजे टॉप 5 जे टिकतात ना, ते खरोखर त्यातनं तावून सुलाखून निघालेले असतात. खऱ्या अर्थाने ते विजेते असतात सगळे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांची धडपड असते. तर सगळ्यांबरोबर चांगला अनुभव होता. सगळेच म्हणजे त्यातले तेजस्विनी लोणारीचं मी पहिल्यांदा नाव घेईन, की ती माझी खूप जवळची मैत्रीण झाली, चांगली मैत्रीण झाली. अतिशय उत्तम खेळाडू होती ती. म्हणजे बिग बॉस विनर मी बघत होतो. माझ्यानंतर कोणाला बघत होतो, मी तिला बघत होतो. अतिशय उत्कृष्ट खेळायची ती. तिचा स्वभाव पण अतिशय विनम्र होता. जिथं परखडपणे बोलायची, तिथं परखडपणे बोलायची. आणि तिला का कोणाचं माझ्यातलं काहीतरी टॅलेंट आहे ते तिला कळलं होतं त्या घरात. आणि ती त्या टॅलेंटला रिस्पेक्ट देऊन खूप सल्ले ती माझ्याकडून घ्यायची. मी तिला सल्ले द्यायचो. मी तिच्याकडून सल्ले घ्यायचो. माझ्या परखड स्वभावाविषयी ती बरेच सल्ले द्यायची मला, की कुठं दादा चिडायचं आणि कुठं पटकळपणे बोलायचं. हे ती मला कधी-कधी मला ती शांत करायची. "आत्ता इथं तुम्ही काही बोलायचं नाही." अशा गोष्टी तिने केल्या. ती लक्षात राहणी. राखी सावंत ही व्यक्ती अशी आहे. त्याच्या आधी विकास सावंत मित्र झाला. तो पण खूप जवळचा मित्र झाला. कारण मला एक या उंचीचा माणूस इथपर्यंत पोहोचतो याचं एक कुतूहल होतं. मग त्याचा संघर्ष मला जाणून घ्यायचा होता. ते ऐकून घेता-घेता त्याच्याशी जिगरी दोस्ती झाली. राखी सावंतची एंट्री झाल्यानंतर अ, राखी सावंत ही आपल्याकडे बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे आणि एंटरटेनमेंट क्वीन. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ती जेव्हा आली तेव्हा तिनं खेळ बघून आली होती आणि तिनं पहिल्यांदा मला मास्टरमाइंड मग तिनं दिली. ती म्हणली, "हा मास्टरमाइंड आहे या खेळातला." आणि त्यावेळी घरातले सगळे हादरले होते, की राखी सावंत जी बिग बॉसचा अभ्यास आहे. म्हणजे बिग बॉस सीझन 1 जो 16 वर्षापूर्वी झाला होता, 17 त्यात ती होती. त्यानंतर 8 सीझन खेळलेली हिंदीतले. ती आज मराठीत येते आणि ती म्हणते, की किरण माने मास्टरमाइंड आहे. सगळे हादरले होते. मी पण जरा कुतूहल मला वाटलं होतं, कारण आम्हाला बाहेरचं काही कळत नाही, बाहेर काय दिसतंय ते. आणि मग
तिच्याशी बोलताना मला एक जाणवलं, की ती जरी बाहेरच्या जगासाठी बिनधास्त बोल्ड अभिनेत्री असली, तरी ती एक अतिशय माणूस म्हणून अतिशय माणुसकी जपणारी हळवी एक महिला आहे ती. आणि मराठी कुटुंबातली एका पोलिसाची मुलगी, पोलीस हवालदाराची मुलगी, जी वरळीच्या अतिशय अतिशय चाळीत किंवा झोपडपट्टी म्हणून अशा झोपडपट्टीत लहानाची मोठी झालेली ती पोरगी, ती आज बॉलिवूडमध्ये 16 वर्ष एक स्थान स्वतःचं निर्माण करते. जे काय असेल ते तिचं स्थान आहे. ती जे करते ते तिचं आहे. तर आता तिची एंटरटेनमेंट आपल्याला आवडते, तिचे डान्स आपल्याला आवडतात, तिची गाणी आपल्याला आवडते, तिची कॉमेडी आपल्याला आवडते. पण तिला माणूस म्हणून का आपण समजून घेत नाही? मग मी तो प्रयत्न केला. त्यावेळी मला कळलं की ती अतिशय हळवी आहे, इमोशनल आहे. तिनं कुटुंबासाठी खूप त्याग केलेला आहे. तिनं तिच्या बहिणींची लग्न करून दिलीत, भावाचा संसार उभा करून दिलाय, त्यांना फ्लॅट्स घेऊन दिलेत, आईच्या कॅन्सरच्या उपचारासाठी ती झटती, आईला सांभाळते, तिच्या आईसाठी सगळं आयुष्य वेचले तिनं. या गोष्टी ऐकल्यानंतर मला माणूस म्हणून आमची खूप मैत्री, तिनं माझ्या काही आयुष्यातल्या घटना ऐकल्या आणि माणूस म्हणून आमची खूप चांगली मैत्री झाली. आणि तिथं जी आम्ही मजा मजा करायचो ती केवळ एक एंटरटेनमेंट होती, केवळ एक फन होतं. आणि ते फन करताना मला खूप मजा आली. त्याचा कोणी काही बाहेर अर्थ काढतो, पण आम्ही खूप मजा करत होतो, एंटरटेन करत होतो लोकांना. कारण प्रेक्षक फक्त वादविवाद आणि भांडणच बघणार का हो? प्रेक्षकांना थोडं हसवलं पण पाहिजे तुम्ही. तर हे पण मी माझ्या सगळ्या शेड्स दाखवायला मिळाल्या राखीमुळे, की एकीकडं परखड मतं मांडणारा किरण माने, एकीकडे इंटेलिजन्स काय असेल तो, एकीकडे माझं टॅलेंट अभिनयातलं, कविता, शायरी, आणि एकीकडे मजा मस्ती करणारा किरण माने, असा सगळा अनुभव आला या सगळ्या गोष्टी. एक शेवटचा प्रश्न राहील, की आता विजेता तर ठरलेलेच आहेत, पण तुम्ही 3 नंबरचे जरी असता, समजा तुम्हाला जर त्या पद्धतीनं जर 1 नंबरची ट्रॉफी मिळाली असती बिग बॉसची, तर तुम्ही काय पद्धतीने रिएक्ट कराल याविषयी? कशा पद्धती काय विचार होता तुमचा? अ, आता आम्ही तिघं जण शेवटचे राहिलो होतो. सगळे डिझर्व्ह करत होतो ट्रॉफीसाठी. आणि बाहेर आल्यावर मला कळतं, की मी जो ज्या पद्धतीचा खेळ खेळलोय, आणि मला आतमध्ये पण कळत होतं, हे जाणवत होतं मला आतमध्ये पण. तर मीही ट्रॉफीचा हक्कदार होतोच, आणि ट्रॉफीवर माझाही आमच्या तिघांचाही हक्क होता. आणि तर मला असं वाटतं, की ज्यावेळी ती ट्रॉफी माझ्या हातात आली असती, तर या प्रवासातले माझे जे लोक आहेत, या प्रवासात मला साथ दिलेले लोक, त्यातली एक प्रतिनिधी म्हणून तेजस्विनी लोणारीला मी स्टेजवर बोलून तिच्याबरोबर तो मुवमेंट शेअर केली असती मी ट्रॉफी घेतानाची. कारण त्या बिचारीचा इतका चांगला खेळ करून मध्येच दुर्दैवानं तिला बाजूला जायला लागलं. तर तिच्याबरोबर ते शेअर केलं असतं मी. तर ती मुव्हमेंट तिच्याबरोबर शेअर केली असती. दुसरं म्हणजे ती जी रक्कम आहे, त्यातला बहुतांश भाग माझ्या कुटुंबासाठी, घरासाठी, माझे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील ते सोडवण्यासाठी वापरला असता. पण त्यातला काही का होईना भाग मी अशा गोष्टींसाठी ठेवला असता, की मला आपले मी जे विचार पसरवतो आपल्या महामानवांचे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, यांचे जे विचार तळागाळात खरे विचार पसरवण्यासाठी मला खूप काम करायचंय. पण आता काय असतं, काही आर्थिक प्रॉब्लेम्स आणि कामं याच्यामुळे मी करू शकत नाही. पण या गोष्टीमुळे मला एक आर्थिक स्थैर्य आलं असतं. मोठी रक्कम मिळाली असती. आणि मग या कामासाठी मी महिन्यातला काही वेळ कायम दिला असता. तर तो मी ते केला असता. आता मी देणारच आहे वेळ, तसाही देणार आहे मी. पण वेळ कमी देता येईल, तो जरा जास्त देता आला असता मला. अशा मी काही गोष्टी केल्या असत्या. नक्कीच. एक प्रश्न आहे, की साताऱ्याची भाषा ही तिथं कायम पाहायला मिळाली तिथे. अहो, सातारी कसं आहे ना, बऱ्याच जणांना वाटलं, की हा सातारचं उगाचच नाव घेतो आणि काय करतो. मला सांगा, की बरेच लोक असे असतात. आमच्या इंडस्ट्रीत बरेच ॲक्टर असे आहेत, किंवा तिथं सुद्धा बरेच ॲक्टर असे आहेत, की माझं गाव अमुक-तमुक सांगायचे, की अमुक एक गाव आहे माझं. पण हे सगळे लहानाचे मोठे मुंबईत झालेत. लहानाचे मोठे पुण्यात झालेत. मी सातारा जिल्ह्यात लहानाचा मोठा झालोय. एकतर पश्चिम महाराष्ट्र झालोय. बारामतीत माझा जन्म झाला. माझं चिंचणी, अंबक, पलूस तालुक्यातलं गाव माझं. मायणीत मी लहानाचा मोठा झालो, खटाव तालुक्यातल्या. आणि साताऱ्यात माझं कॉलेजपासून आजपर्यंत, आजच्या घडीपर्यंत मी साताऱ्यात राहतो. एवढं माझं ॲक्टिंगमध्ये करियर झालं. ॲक्टिंगमध्ये करियर करायला लोकं मुंबईत जातात. मी मुंबईत गेलेलो नाही. मुंबईत भाड्यानं घर घेतलेलं नाही. माझा आजही बेस साताऱ्यात आहे. रयत शिक्षण संस्थेत मी शिकलो. माझी मुलं रयत शिक्षण संस्थेत शिकली. सातारच्या मातीचा अभिमान म्हणजे माझ्या कणाकणात, माझ्या रक्ता-रक्तात, माझ्या नसा-नसात सातारा भरलेलं आहे. आणि ही स्वराज्याची राजधानी आहे छत्रपती शिवरायांच्या. आणि तिच्याविषयी अभिमान बाळगण्यात गैर काय आहे? मग त्यामुळे मी सातारी भाषेचा लहेजा मला सर्वदूर पोहोचवायचा आहे. आणि सातारी भाषेत जी मजा आहे, ती पण लोकांनी घ्यावी. आणि सातारी लहेजा जो आहे, त्यातला रांगडेपणा जो आहे, तो सोडून कसं चालेल? तो सोडला तर किरण माने शून्य आहे. त्यामुळे किरण माने म्हणजे सातारी हे झालंच पाहिजे, हे समीकरणच झालं पाहिजे, हे मला माहिती आहे. कारण मी आहे अस्सल सातारी. आजही माझी फॅमिली साताऱ्यात राहते. शूटिंग असेल, नाटकाचा प्रयोग असेल, रिहर्सल असेल, तर मी इथून मुंबईला जातो, शूटिंग करतो, परत साताऱ्यात येतो. सातारची माती मला ओढ लावते कायम. आणि त्यामुळे ती कायम सोबतच असते. नक्कीच पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. अ,
हे होते किरण माने. एकूणच त्यांनी सांगितलेलं की जी सातारी भाषा असेल किंवा साताऱ्याचा रांगडेपणा आहे तो कायम मी बरोबर ठेवूनच आतापर्यंतच्या पुढील वाटचाल केलेली आहे. कॅमेरामन तुषारसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.